नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 21 जानेवारी, आज 24 जानेवारी आहे. 21 जानेवारी रोजी मी एक व्हिडिओ प्रकाशित केलेला होता. संयुक्त अरब अमिरात आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या संरक्षण कराराच्या संदर्भाने त्यावेळेला संयुक्त अरब अमिरातीचे प्रमुख MBZ हे भारताच्या तातडीच्या भेटीला आलेले होते. ती भेट पूर्वनियोजित नव्हती, आयत्या वेळी ठरलेली होती आणि केवळ 2 तासांची होती. त्यानंतर जे निवेदन प्रस्तुत केलं गेलं त्यामध्ये आपल्या मंत्रालयांकडून हे स्पष्ट झालं की दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार झालेला आहे. आपल्याकडे अनेक वेळेला अशी चर्चा सतत व्हायची की भारताकडे स्क्वॉड्रन्स कमी उरलेले आहेत. एकंदरीत लष्कराने जो अ, अभ्यास केलेला होता त्यानुसार त्यांचा निष्कर्ष होता आपल्याकडे किमान 42 स्क्वॉड्रन पाहिजेत. ही संख्या 28 पर्यंत पोहोचली आहे. काही जण म्हणतात की त्यातली जी जुनी टाकाऊ विमानं आहेत ती जर का वजा केली तर इफेक्टिव्हली आपल्याकडे फक्त 16 स्क्वॉड्रन आहेत. मी त्यातली तज्ञ नाही, परंतु तज्ञ जे बोलतात त्याच्यावरून हा मुद्दा मांडते आहे. तेव्हा साधारणपणे प्रत्येकालाच अतिशय एक मोठं काळजीचं कारण होतं, दडपण होतं की युद्ध सुरू झालंच तर भारतीय सैन्य काय करेल? विमानाचं संरक्षण नसेल, वायुदल नसेल तर आपलं काय होईल? ही शंका सतत मनामध्ये होती. हा करार जेव्हा झाला, तेव्हा लक्षात आलं, की संयुक्त अरब अमिरातीकडे 80 राफेलच आहेत आणि त्यांनी जी राफेल घेतलेली आहेत, ती फ्रान्सकडून त्यांच्या मिसाईल सकट घेतलेली आहेत. आता तुम्ही बघाल तर 2021 साली खरं म्हणजे अमिरातीनी F-35 ची ऑर्डर दिलेली होती. ट्रम्प यांच्या काळामध्ये दिलेली होती. पण बायडेन सत्तेवर आल्यानंतर जानेवारी 21 मध्ये त्यांनी ती ऑर्डर रद्द केल्याचं कळवलं. त्यानंतर अमिरातीला दासॉल्ट कंपनीकडे जावं लागलं आणि त्यांनी 80 राफेलची ऑर्डर नोंदवली. त्याची डिलिव्हरी आता 26 सालामध्ये पूर्ण होणार आहे. थोडीफार ट्रेनिंगसाठी म्हणतात आणि टेस्टिंगसाठी 2025 पासून यायला सुरुवात झाली आहे, परंतु पूर्ण 80 राफेलची डिलिव्हरी दासॉल्ट आता पूर्ण करणार आहे. आणि हा जो डिफेन्स करार झालेला आहे, ह्या करारानुसार अखेर भारताला सुद्धा त्याच राफेलना ऍक्सेस मिळू शकेल. 80 राफेल. आज भारत 114 राफेल घेतो आहे F4 टाईपची आणि ती जर का अमिरातीकडे उपलब्ध असतील तर भारताचे वैमानिक आणि त्यांचे विमानं असा सुरेख संगम होऊ शकतो, असं मत मी माझ्या व्हिडिओमध्ये मांडलेलं होतं. त्याला अर्थातच दुजोरा कुठे नव्हता, कारण अशा गोष्टी ज्या असतात त्या लष्कराकडून अजून स्पष्ट झालेल्या नाहीत, सरकारकडूनही स्पष्ट झालेल्या नाहीत. पण लॉजिकच्या जोरावरती मी हा मुद्दा मांडलेला होता. अ, आता मला वाटतं 1 किंवा 2 दिवसापूर्वी डॉक्टर अंकित शहा हे जे आपले लोचक आहेत आणि अतिशय बुद्धिमान गृहस्थ आहेत. त्यांचा आणि भाऊंचा एक व्हिडिओ नुकताच प्रकाशित केला गेलेला आहे. तर त्याच्यावरती तुम्ही बघाल, त्याच्यामध्ये त्यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे, की संयुक्त अरब अमिरातीची राफेल जी आहेत, ती अखेर भारताला सुद्धा मिळतील. म्हणजे आपल्याला ॲक्सेस मिळेल. जर का युद्ध छेडलं गेलं तर आणि आपल्याला जर का कमी पडली विमानं, तर आपल्याला तो ताफा मिळू शकेल. हे मत त्यांनीही व्यक्त केलं. मला अतिशय आनंद झाला, की मी जो मुद्दा मांडला त्याला कुठेतरी दुजोरा या जगतामध्ये इतक्या लवकर आला. त्याचं मला कौतुक वाटलं आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ करतेय. आवडला तर लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्यात. नमस्कार.